मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही तर त्यांनी सरळ सरळ माझ्या मुलीच्या चारित्र्यावरती संशय घेतलेला आहे. दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा, तर त्यांचा असा आरोप आहे की माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून घेतो. जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता, माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे, पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक 1.5 लाख रुपये 1,52,000चा मोबाईल तो मी आत्ता 2-3 महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे. त्याची मागणीनुसार तुम्ही दिला की त्यांनी मागितला? नाही, त्यांनी मागितला. माझी मुली इथं असतं, माझी मुलगी माझ्या घरी होती. घरी असताना वाकडच्या क्रोमोमध्ये ते आले. वाकडच्या क्रोमोमध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं की मला मोबाईल तुझ्या पप्पाकडून घेऊन दे. मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला, त्याचे रेकॉर्डही आहेत. मुलीचा फोन त्यांनी काढावं आणि ते सिद्ध होईल. फोन केलेला आहे, ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला. त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे. त्या मोबाईलची ही रिसिप्ट, क्रोमा शोरूमची रिसिप्ट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा. त्याची तारीख हे मला वाटतं 18/9/2024ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेलं आहे आणि त्याचे जे EMI आहेत, मी आजही हप्ते भरतो, त्याचे EMI भरतो आहे. ते बँकेचं स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्या. त्याच्यात ते दुसरा आरोप होता तो म्हणजे पुण्यासाठी आम्ही छळ केला नाही. 40 लाख आमच्याकडे 5 कोटीच्या गाड्या आहेत, तर 40 लाख फॉर्च्युनर आम्ही कशाला मागू? इतकंच नाही तर वैष्णवीच्या नावावर जी काही जमीन होती तिथं सुद्धा आम्ही हक्क सोडपत्र देऊन टाकलं होतं. आम्ही स्वतः वैष्णवीला घरी घेऊन गेलो होतो आणि आम्ही सही दिली असा त्यांचा आरोप होता. त्यामुळे हुंड्यासाठी आम्ही छळ केलाच नाही असं त्यांनी दावा. हुंड्यासाठी छळ केला नाही, तसं काही नाही. हुंड्यासाठी छळ केला नाही म्हणता, गाडी मागितली नाही म्हणता. तर मी 5 कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात, तर मी ही MG ॲक्टर गाडी बुक केलेली आहे. फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही MG ॲक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली. 50,000 रुपये डिपॉझिट केले. त्याचे 1 महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले. तर ही त्याची रिसिप्ट MG ॲक्टर बुक केली. त्यांनी माझ्याशी वादावादी केली. वादावादी चांगलीच केली. मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन, नाही तर तिथं पेटून देईन. मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे. मग त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार देईन.